रोक न्यूज पाहता नव्या रूपात दिल वही सोच नाही। संपादक मकरंद साठे। भाऊसाहेब होते, गोरे भाऊसाहेबांना विचारलं रस्ता का झाला नाही। रस्ता लांबीने आम्ही शॉर्ट करून रुंदीने वाढवलाय असं आम्हाला उत्तर देण्यात आलं। गोरे भाऊसाहेब रस्ता तो तुम्ही येऊन मोजून जावा, रस्ता जर 800 मीटर भरला ना तर बाकीचा राहिलेला रस्ता माझी मी करतो। राज्याचे सरपंच ग्राम पाणी पुरवठा स्वच्छता समिती लोणी तालुका मानेसरा जिल्हा सोलापूर आपल्या गावातील सर्व कुटुंब तसेच शाळा अंगणवाडी यांना स्वतंत्र नळ कनेक्शन जोडण्याद्वारे पाणी पुरवठा होत आहे का? हो। गावातील कोणतेही कुटुंब नळ जोडणीपासून वंचित नाही ना? नाही। कोणतेही कुटुंब नळ जोडणीपासून वंचित नाही ना? नाही। आज पंचायत समिती समोर माळशिरसच्या आपलं सरचे स्वागत आहे। आज लोंढे मोहितेवाडी या गावाचा बऱ्याच प्रकारे विकास झाला असं म्हटलं जातं, पण कागदोपत्रीत विकास झाला आणि दुसरा काय विकासच झाला नाही। तर लोंढे मोहितेवाडीचे ग्रामस्थ आपल्या समेत आहेत, तरी त्यांच्याकडनं जाणून घ्यावा की गावाचा अशा प्रकारे विकास केला जातो आणि थांबला जातो ते त्यांच्याकडनं जाणून घ्या। आमच्या गावात ई जल योजना आली, त्या योजनेचे जवळजवळ सरकारने महाराष्ट्र शासनाने आपल्याला 66 लाख रुपये मंजूर केले, परंतु ती योजना नुसती कागदोपत्रच असून व सरपंच व इतर बॉडी नुसते व्हिडिओ बनवून सोडत आहे की गावात 100% नळ कनेक्शन आले आहेत का? हो। पाणी नळ कनेक्शन वाचून कोणतं घर वंचित आहे का? नाही। हे नुसते व्हिडिओद्वारेच आहे। प्रत्यक्षात आमच्या गावात 30 ते 35% सुद्धा नळ कनेक्शन भेटलेले नाहीत। आणि जी नळ कनेक्शन भेटलेत त्याला 1700 रुपये प्रति एका नळ कनेक्शन साठी घेतलेले त्यांनी, कोणती फी म्हणून। राहिला दुसरा विषय, स्मशानभूमीचं काम असेल किंवा रस्ते असतील, रस्ते नुसते दाखवण्यात आलेले आहेत पण मुर्मीकरणचा रस्ता एकही नाही। गोरे भाऊसाहेब म्हणून जुने ग्रामसेवक गोरे भाऊसाहेब होते, गोरे भाऊसाहेबांना विचारलं रस्ता का झाला नाही। पुढचा रस्ता आमच्या गावातल्याच काही नागरिकांनी रस्ता अडवलेला होता, ती अडचण सॉल्व्ह करायची सोडून रस्ता लांबीने आम्ही शॉर्ट करून रुंदीने वाढवलाय असं आम्हाला उत्तर देण्यात आलं गोरे भाऊसाहेबांकडून। परंतु तो रस्ता 800 मीटरचा असून जवळजवळ त्या रस्त्याला 2दा मंजूर आहे, एकदा मुर्मीकरणाची आणि एकदा खडीकरणाची। 3,81,000 एकदा म्हणजे मंजूर आहे, तरी रस्ता तो तुम्ही येऊन मोजून जावा, रस्ता जर 800 मीटर भरला ना तर बाकीचा राहिलेला रस्ता माझी मी करतो। इतकी दुरावस्था आहे आमच्या गावाची। कुठलं काय आलं बर, ग्रामपंचायत मध्ये काय विचारायला गेलं की सरपंचाला विचारा। ग्रामपंचायत आमची जवळजवळ आठवडा बंद असते, प्रूफ सकट आम्ही तुम्हाला दाखवू शकतो। ग्रामपंचायत आमची आठवडा बंद असते, आठवडा ग्रामपंचायत आपली बंद असते। आणि ग्रामसेवकला विचारायला गेलं की ग्रामसेवकने म्हणायचं सरपंचाला विचारा, सरपंचाला विचारायला गेलं की ग्रामसेवकने म्हणायचं, सरपंचाने म्हणायचं ग्रामसेवकला विचारा। ग्रामसेवकला जर नागरिक विचारायला गेले आम्हाला पाणी का येत नाही, तर त्यांचं एकच उत्तर आहे, निधी संपलाय। त्याच्या पलीकडे अजून कुठले काम असतील, वृक्षारोपण असेल, त्या वृक्षांना पाणी घाललेलं असेल, आमच्या गावात एकही झाड दाखवा लावलेलं, एकही झाड दाखवा ग्रामपंचायतीने लावलेलं, ती ग्रामपंचायतीने झाड जपलंय, एक सुद्धा असं झाड सापडणार नाही तुम्हाला आमच्या ग्रामपंचायतीत। सदस्य ग्रामसभा होती, ग्रामसभेला टोटल आमची 8 सदस्यांची बॉडी, 8 पैकी आमची पहिल्या दिवशी ग्रामसभा तरतूब झाली सगळी लोक नसल्यामुळे। त्या ग्रामसभेला टोटल 8 सरपंच धरून 8 जणांची बॉडी, त्यात तुम्हाला सांगतो फक्त 1 सरपंच आणि 2 सदस्य हजर। तरतूब झाली, त्याच्यानंतर 8 दिवसांनी परत ग्रामसभा घेतली, त्या ग्रामसभेला सुद्धा 3 सदस्य सरपंच हजर, 4 सदस्य गैरहजर। इतकी बेकार परिस्थिती आहे आमच्या ग्रामपंचायतीची। ग्रामसेवकला विचारायला गेलं सदस्य का आले नाहीत, आम्हाला त्यांना विचारायचंय, आम्ही त्यांना कळवलेलं आहे की आले नाहीत, त्याला आम्ही काय करू शकतो हे आमच्याकडे ग्रामसेवकनी बोललेलं व्हिडिओद्वारे सुद्धा आम्ही तुम्हाला देऊ शकतो। रजिस्ट्रेशनवर मासिक मिटिंगच्या बोगस सह्या। विचारायला गेलं तर कुणाला विचारायचं सांगा तुम्हीच आता आम्हाला। दवाखान्याला त्या जलजीवनच्या योजनेत त्यांनी लेखी दिलेल्यावर त्याच्यावर आपल्या अधिकाऱ्यांची सही आहे की आरोग्य केंद्राला सुद्धा नळ कनेक्शन दिलेलं आहे। वास्तविक पाहता आरोग्य केंद्राला सुद्धा नळ कनेक्शन नाही, त्यांनी लेखी दिलेलं आहे।
आरोग्य केंद्राला लेडीजचा स्टाफ आहे, आम्ही जवळजवळ टॉयलेट बांधून द्या हे जवळजवळ 2 वर्ष झालं सांगतोय, तरी अजून त्यांना टॉयलेट बांधून देण्यात आलं नाही.